नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय ब्रेकफास्ट न्यूज। बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। बातम्या 9 सेकंदात पाहूया। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता। अंबादास दानवे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। एखाद्या मुस्लिम उमेदवारामध्ये निवडून येण्याचा मेरिट असेल तर आम्ही नक्की उमेदवारी देऊ। ठाकरेंची शिवसेना हिंदुत्ववादीच, मात्र त्याचा अर्थ आम्ही कोणाच्या विरोधात आहोत असं नाही। अंबादास दानवेंचं वक्तव्य। एमआयएम ही विघातक शक्ती, त्यांच्याशी युतीबाबत कोणतीही चर्चा नाही। अंबादास दानवेंचं एबीपी माझाकडे मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार ही आनंदाची गोष्ट, त्यांना कळलं असेल लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार न दिल्याचा कसा फटका बसतो। इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची वर्षावर महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने-सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती। भाजप कोर कमिटीची 18 सप्टेंबरला बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती। कोर कमिटी बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। मंगलप्रभात लोढांचा निर्णय अजित पवारांकडून रद्द। चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा रद्द। 7 वर्षांपूर्वी लोढा पर्यटन मंत्री असताना त्यांनी हा निर्णय घेतला होता। विंधे फडणवीसांची लाडक्या पोरांसाठी चिरडा आणि पळा योजना। नागपूर अपघात प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखातून खोचक टीका। लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयाचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख। संख्याबळाअभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं। मोदींनी बाप्पाची आरतीही केली। महायुतीमध्ये 40 मतदारसंघात वादाची शक्यता। संभावित वादग्रस्त 40 जागांची यादी एबीपी माझाच्या हाती। या जागांबाबत सामोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डकडून भर रस्त्यात एकाला मारहाण। व्हिडिओ ट्विट करत ठाकरे गटाचा आरोप। नेरळमधली घटना। नेरळमधल्या परिवाराला मारहाण प्रकरणी मारहाण करणारा व्यक्ती आपला बॉडीगार्ड नाही। शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाकडून चुकीचे आरोप। थोरवेंची प्रतिक्रिया। नेरळमधील मारहाण प्रकरणातील आरोपी शिवाजी सोनावणेला पोलिसांकडून अटक। कारच्या फुटलेल्या काचेची भरपाई देण्याच्या वादातून मारहाण। राज ठाकरेंच्या गुडघ्याला ठाणे दौऱ्यात दुखापत। गाडीतून उतरताना दुखापत झाली। ठाणे दौरा आटोपता घेत राज ठाकरे मुंबईला परतले। नाशिकच्या साल्हेर किल्ल्याला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळणार। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून किल्ल्याची पाहणी। युनेस्कोचं पथक 1 ऑक्टोबरला साल्हेर किल्ल्याची पाहणी करणार। पुढच्या महिन्यात एसटीच्या ताफ्यामध्ये नव्या 100 बसेस येणार। नोव्हेंबरमध्ये आणखी 300 नव्या लालपरी। अंतिम चाचणी पूर्ण। नागपूरमध्ये केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन दाखल। नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डात नव्या वंदे भारतची तांत्रिक तपासणी सुरू। नागपूर सिकंदराबादसह 10 नव्या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार। 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार। 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार। डोळ्यांचा चष्मा उतरवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉप्सवर भारत सरकारची बंदी। चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत कारवाई। नाशिक शहरातील गर्भपात सेंटर आरोग्य विभागाच्या रडारवर। नाशिकच्या पंड्या हॉस्पिटलवरच्या कारवाईनंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। आरोग्य विभागाकडे नोंदणी न करता दवाखाना सुरू होता। नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचे 159 रुग्ण आढळले। 15 रुग्णांचा मृत्यू। नागपूरमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव। स्वाईन फ्लूच्या सक्रिय रुग्णांची सध्याची संख्या 14 वर। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांची मोठी कारवाई। तब्बल 39 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं। पाहणी दौऱ्याला गैरहजर राहिल्यानं आयुक्तांची कारवाई। पुण्यामध्ये लेझरचं साहित्य पुरवणाऱ्या 6 जणांवर गुन्हे दाखल।
पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। दहीहंडी आणि गणपती प्रतिष्ठापनेवेळी किंवा गणपती आगमनावेळी लेझरचा वापर, लेझरवर बंदी असतानाही वापर केल्यानं गुन्हे दाखल। पीएम ई ड्राईव्हला केंद्राची मंजुरी, ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 11,000 कोटींची योजना अंमलात आणण्याचा विचार। विवेकबुद्धी असलेली मुलगी पहिल्या भेटीत हॉटेलच्या खोलीत भेटणार नाही, सुनावलेली शिक्षा रद्द करताना नागपूर खंडपीठाचं बलात्कार प्रकरणात निरीक्षण, अल्पवयीन पीडित मुलीचा बलात्काराचा आरोप कोर्टाकडून अमान्य। पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी उपोषण सुरू, उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावली, उपचारास नकार। ओबीसींची यादी बनवण्याच्या सरकारच्या अधिकारावर आडकाठी येते कुठे? मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाचा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना खडा सवाल, 25 सप्टेंबरला पुढची सुनावणी। मराठा आरक्षणाच्या मागण्या बऱ्यापैकी मार्गी लागल्यात, उर्वरित मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे, अशोक चव्हाण यांची माहिती। जरांगे आणि शासनासोबत समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही चव्हाण यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू, 17 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा 18 सप्टेंबरची वाट पाहणार नाही, तरुणीचा इशारा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम राबवण्यासाठी शिवसेनेकडून विभागनिहाय समन्वय समिती स्थापन, सचिवपदी असलेल्या नेत्यांवर विशेष जबाबदारी। मुंबईमधील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं प्रगतीपथावर, कामाचा दर्जा गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबई IIT आणि महापालिकेमध्ये करार। नीरव मोदींची स्थावर मालमत्ता आणि बँक ठेवी अशा 29 कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच, 6,498 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई केल्याची ईडीची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज भागात सह्याद्री आणि परिवार चहाच्या गोडाऊनवर कारवाई, चहाचे काही सॅम्पल संशयास्पद, 12 लाखांचा माल जप्त, गोडाऊन सील, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। गडचिरोलीमध्ये 3 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे भामरागडचा संपर्क तुटला, प्रसूती झालेल्या महिलेसाठी 1 पिशवी रक्त हेलिकॉप्टरनं पोहोचवलं। नाफेड कांदा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणा त्यात दोषी, त्यांची चौकशी करा, शेतकऱ्यांकडे पुरावे का मागता? कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या अभिषेक जाधवचा कझाकिस्तानमध्ये रस्ते अपघातात मृत्यू, अभिषेक MBBSच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात विद्युत तार चोरीच्या घटना वाढल्या, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। चंद्रपूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या, अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जाते। नंदुरबारच्या शहादामध्ये शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीनं सामूहिक गणेश आरती, मंत्री विजयकुमार गावितांसह अनेक मान्यवरांची या आरतीसाठी उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।